गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इकॉनॉमिक्सचा 34th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो, बरोबर आहे. आता लास्ट वीकमध्ये आपले लेक्चर झाले नाही, कारण लास्ट वीकमध्ये आपण काल जी आपली एक्झाम झाली, बरोबर आहे. तर त्या एक्झामसाठी आपण लास्ट वीकमध्ये पूर्ण रिव्हिजन घेतली. सो आपला कुठलाही इकॉनॉमिक्सचा नवा व्हिडिओ अपलोड झालेला नाही, बरोबर. तर यामुळं ह्या वीकमध्ये मी परत एकदा नवीन व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर. तर बऱ्याच जणांना विसर पडला असेल की लास्ट वीकमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट केला होता, चॅप्टर 5. कोणाच्या लक्षात नसेल तर तो परत एकदा बघून घ्या. ओके, चॅप्टर 5 न्यू टॉपिक स्टार्ट केला होता आपण, फॉर्म्स ऑफ मार्केट. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय चॅप्टर 5 फॉर्म्स ऑफ मार्केट. तर परत एकदा मी रिवाईज करतो की लास्ट लेक्चरमध्ये आपण फक्त काय काय बघितलं होतं. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ मार्केट अँड क्लासिफिकेशन ऑफ मार्केट, बरोबर आहे ना. तर टॉपिकमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मार्केट म्हणजे काय. तर परत एकदा मी रिवाईज करतो जी काय आपली मिनिंग झाली आहे. बघा, इंट्रोडक्शनमध्ये काय दिलं आहे. इन इकॉनॉमिक्स मार्केट रेफर्स टू अ प्लेस. मार्केट म्हणजे काय, तर मार्केट रेफर्स टू अ प्लेस. मार्केट म्हणजे एक जागा, बरोबर आहे. पुण्यामध्ये बाबा मार्केट यार्ड आहे, मंडई आहे, तुळशीबाग आहे. मग ते मंडई तुळशीबाग म्हणजे एक प्रकारची जागा आहे, बरोबर ना. मार्केट रेफर्स टू अ प्लेस वेअर बायर्स अँड सेलर्स कम इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर. अशी जागा की ज्या ठिकाणी काय होतं, वेअर बायर्स अँड सेलर्स कम इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर. कम इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर म्हणजे काय, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये, संपर्कामध्ये येतात. बायर्स अँड सेलर एकमेकांच्या समोरासमोर येतात, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. कधी कधी स्वतः बायर्स अँड सेलर समोरासमोर असतात, किंवा कधी कधी सेलर्स वेगळा असतो, म्हणून ते दोन्ही शब्द वापरलेत, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. अँड बरोबर, एकत्र येऊन काय करतात, गप्पा नाही मारत तर काय करतात, अँड एक्सचेंज ऑफ गुड्स एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अमंग देम. बरोबर आहे. एकत्र येतात आणि काय करतात, एक्सचेंज ऑफ गुड्स, स्वतःजवळच्या वस्तू एकमेकांना एक्सचेंज करतात. म्हणजे मंडईमध्ये जर आपण गेलो तर सेलर आपल्याला दिसतोच, तो आपल्या समोर बसलेला असतो. आपण स्वतः बाहेर असतो आणि आपण तिथे गेल्यावर काय करतो, एक्सचेंज ऑफ गुड्स. एक्सचेंज ऑफ गुड्स म्हणजे काय करतो, आपल्या खिशातले पैसे काढून सेलरला देतो आणि सेलर स्वतःजवळची भाजी आपल्या पिशवीत टाकतो, बरोबर ना. म्हणजे ह्याचा अर्थ एक्सचेंज ऑफ गुड्स. हे ज्या ठिकाणी घडतं, ज्या जागी घडतं, त्या जागेला आपण काय म्हणतो, मार्केट म्हणतो. म्हणून स्टार्टिंगला परत एकदा बघा, मार्केट रेफर्स टू अ प्लेस. मार्केट म्हणजे जागा. ओके, तर हे लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं नीट बघा, क्लासिफिकेशन ऑफ मार्केट. आपल्या टॉपिकचं नाव काय, फॉर्म्स ऑफ मार्केट. फॉर्म्स म्हणजे टाईप्स ऑफ मार्केट. म्हणजे ह्या टॉपिकमध्ये आपल्याला मार्केटचे वेगवेगळे टाईप्स, वेगवेगळे प्रकार बघायचे आहेत, बरोबर ना. तर नीट बघा, मी तो चार्ट जरा झूम करतो आहे. तर फर्स्ट प्लेस वाईज, लास्ट लेक्चरमध्ये आपण प्लेस वाईज बघितलं होतं. लोकल मार्केट दिसते तुम्हाला, लोकल, नॅशनल, इंटरनॅशनल. प्लेस वाईज 3 टाईप्स ऑफ मार्केट पडतात. त्यानंतर टाईम वाईज टोटल 4 टाईप्स आहेत. व्हेरी शॉर्ट पिरियड, लाँग पिरियड, व्हेरी लाँग पिरियड, बरोबर ना. पण त्यातलं मी म्हणलो ना, त्यातलं इम्पॉर्टंट कुठले, त्यातला जो थर्ड दिसतोय तुम्हाला, कॉम्पिटिशन वाईज, हे खूप इम्पॉर्टंट. कारण ह्या टॉपिकमध्ये जे आपल्याला टाईप्स ऑफ मार्केट शिकायचे ते कॉम्पिटिशन वाईज आहेत. म्हणजे नीट बघा, कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला, एक मिनट हां, बघा लक्ष द्या. कॉम्पिटिशन वाईज तुम्हाला इथं 2 टाईप दिसतात, ते परफेक्ट कॉम्पिटिशन अँड इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, बरोबर. इम्परफेक्ट कॉम्पिटिशनचं परत एकदा नीट बघितलं, एक मिनटं, इम्परफेक्ट कॉम्पिटिशनचं परत एकदा नीट बघितलं तर त्याचे परत 3 टाईप्स आहेत खाली, बरोबर ना. इम्परफेक्ट कॉम्पिटिशनचे 3 टाईप्स आहेत, मोनोपॉली, ऑलिगोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. मग टोटल परफेक्ट कॉम्पिटिशन मी सर्कल करतो आहे, हा एक, आणि हे खालचे 3, मोनोपॉली, ऑलिगोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. असे टोटल 4 टाईप्स ऑफ मार्केट. आपल्याला टोटल 4 प्रकार जे काय आहेत ते बघायचे आहेत, बरोबर. परत एकदा सर्कलवर कॉन्सन्ट्रेट करा. कुठले कुठले 4 टाईप बघायचे आहेत आपल्याला, परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, ऑलिगोपॉली,
अँड मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, असे 4 टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. बरोबर आहे ना. बाकीचा जो तुम्हाला तो क्लासिफिकेशनचा जो काही चार्ट दिसतो तो इग्नोर केला तरी चालेल, ते काही महत्त्वाचं नाही आहे. ह्या जे 4 सर्कल केलेत ना, ह्या 4 सर्कलवर कॉन्सन्ट्रेट करा. तर मग आज आपण एक काम करू, त्यातला जो फर्स्ट सर्कल दिसतोय म्हणजे फर्स्ट टाईप जो दिसतोय परफेक्ट कॉम्पिटिशन, बरोबर आहे. परफेक्ट कॉम्पिटिशनपासून आपण सुरुवात करू. ओके. तर बघा तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतंय परफेक्ट कॉम्पिटिशन. आता सगळ्यात महत्त्वाचं परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय. आता मी जर तुम्हाला विचारलं असं मला एक 2-3 एक्झाम्पल द्या, किंवा विच आर द फेमस मार्केट इन पुणे, पुण्यात कुठले कुठले फेमस मार्केट आहेत, तर तुम्ही सांगू शकता मला 2-3 नावं तर आरामात सांगू शकता. सर कॅम्पात फॅशन स्ट्रीट फेमस आहे, त्यानंतर मंडई आहे, तुळशीबाग आहे, परत मार्केट यार्ड आहे. एखादा कोण नॉन व्हेजिटेरियन असेल तो सांगाल सर पुण्यात फिश मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे, आम्ही तिथं जातो, बरोबर आहे ना. किंवा एखादा म्हणाल सर आमच्या इथं बाबा डीमार्ट आहे. हां, डीमार्टसुद्धा मार्केटच आहे ना, कारण डीमार्टला गेल्यावर पण तिथं बायर्स अँड सेलर्स तर वस्तू तिथं आपण पैसे देऊन विकत घेतो आणि भरपूर साऱ्या वस्तू असतात. त्यामुळे डीमार्ट इज ऑल्सो मार्केट. डीमार्टसुद्धा एक मार्केटच आहे, बरोबर आहे ना. अशी वेगवेगळी मी जर तुम्हाला विचारलं मार्केट कुठले कुठले आहेत तर तुम्हीसुद्धा भरपूर एक्झाम्पल देऊ शकता. पण त्याचे टाईप्स, ही जी काय नावं बोललो ना आत्ता आपण, मंडई, तुळशीबाग, हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात ते आपल्याला बघायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा परफेक्ट कॉम्पिटिशन बघू. ओके. आता परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय, त्याची मिनिंग दिलेली आहे, पण आपण स्टार्ट करताना जरा नीट लक्ष द्या. मी डायरेक्ट मिनिंग बघण्या अगोदर हे खालचं जे सेंटेन्स आहे लक्ष द्या. परफेक्ट, एक मिनटं, काय दिलं बघा. परफेक्ट कॉम्पिटिशन इज अन आयडियल अँड इमॅजिनरी कन्सेप्ट ऑफ मार्केट रॅदर दॅन अन ॲक्च्युअल मार्केट. इमॅजिनरी कन्सेप्ट म्हणजे काय, तर परफेक्ट कॉम्पिटिशन, नीट लक्ष द्या. IMP टॉपिक आहे, मोस्ट टाईम भरपूर वेळा तो बोर्डाला पडलेला आहे ह्याच्यावरचे क्वेश्चन्स, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. की परफेक्ट कॉम्पिटिशनचं मिनिंग तर मी सांगितलं नाही, पण एक सेंटेन्स काय दिलं आहे खाली, की परफेक्ट कॉम्पिटिशन इज ॲन आयडियल अँड इमॅजिनरी कन्सेप्ट. इमॅजिनरी म्हणजे तुम्हाला माहिती की बाबा काल्पनिक, मग थोडक्यात काय की इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन इज नॉट रिअल कन्सेप्ट, रिअल मार्केट. म्हणजे तुम्ही जे आत्ता एक्झाम्पल सांगता की बाबा समजा मी तुम्हाला विचारलं परफेक्ट कॉम्पिटिशन मार्केट पुण्यामध्ये कुठं आहे का, तर त्याचं आन्सर नो असेल. कारण परफेक्ट कॉम्पिटिशन हे फक्त एक इमॅजिनरी आहे, काल्पनिक आहे, थेरॉटिकली तुम्हाला फक्त शिकण्यापुरता हे मार्केटचा एक टाईप दिलेला आहे. ॲक्च्युअल लाईफमध्ये, रिअल लाईफमध्ये आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशन कुठेच दिसत नाही. त्यामुळं त्यांनी इमॅजिनरी हा वर्ड वापरलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आत्ता जे आपण शिकतो आहे परफेक्ट कॉम्पिटिशन, ते फक्त थेरॉटिकली, बरोबर आहे, शिकण्यापुरतंच राहील. रिअल लाईफमध्ये तुम्हाला परफेक्ट कॉम्पिटिशन कुठेही दिसणार नाही. ओके. चला मग त्याची मिनिंग बघू. सोपं आहे, फक्त शिकण्यासाठी एक कंडिशन आहे, तुम्हाला ते इमॅजिनरी म्हणल्यावर इमॅजिन करायला लागेल. काय दिले बघा, मिनिंग काय दिले. अ परफेक्टली कॉम्पिटिशन मार्केट इज वन. परफेक्ट कॉम्पिटिशन मार्केट म्हणजे असं एक मार्केट, नीट बघा काय दिलं, इन विच द नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स इज व्हेरी लार्ज. द नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स इज व्हेरी लार्ज म्हणजे काय, की असं मार्केट की ज्या मार्केटमध्ये बायर्स अँड सेलर्स खूप असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मंडई, तुम्ही म्हणता सर मंडई चालेल का, हो, मंडईमध्ये गेला तर बायर्स पण भरपूर असतात, गर्दी प्रचंड असते, अँड सेलर्स पण भरपूर आहेत. मला सांगा मंडईमध्ये गेला की भाजीचा एकच गाळा आहे का, नाही, शेजारी प्रत्येक ठिकाणी बसलेलेच असतात. तुम्हाला एका स्टॉलवर भाजी नाही आवडली, काय हरकत नाही, दुसऱ्या स्टॉलवर जावा, तिथं प्राईज नाही पटली, तिसऱ्या स्टॉलवर जावा. 100-150 स्टॉल आहेत मंडईमध्ये. थोडक्यात मंडईमध्ये जर गेला तर सेलर्स पण भरपूर आहे, बायर्स पण भरपूर आहे. मग तुम्ही म्हणताल सर मंडई ह्याच्यात येऊ शकतं का, तर नीट बघा, मी आत्ताशी फर्स्ट लाईन वाचली. काय सांगितले त्यांनी, फर्स्ट लाईन, इज वन इन विच द नंबर ऑफ बायर्स अँड सेलर इज व्हेरी लार्ज. की बायर अँड सेलरची संख्या भरपूर असते. आणि आता पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, ऑल द बायर्स अँड सेलर्स आर एंगेज इन बाईंग अँड सेलिंग
अ होमोजिनियस प्रोडक्ट ॲट अ सिंगल प्राईज. हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. मंडई जर असतं तर मंडई इमॅजिनरी नाही ना, मंडई रिअल लाईफमध्ये आहे. मग इमॅजिनरी का? परफेक्ट कॉम्पिटिशनला इमॅजिनरी कन्सेप्ट का म्हणतात? तर काय दिलं वाक्य नीट बघा. सेकंड सेंटेन्स आपण परत एकदा वाचू. काय दिले? ऑल द बायर्स अँड सेलर्स आर एंगेज इन बाईंग अँड सेलिंग. की तुम्ही या मार्केटमध्ये गेला तर सेलर्स अँड बायर्स भरपूर असतात. सगळेजण एंगेज इन बाईंग अँड सेलिंग. प्रत्येकजण आपापल्या कामात विकण्याच्या खरेदी करण्याच्या कामात व्यस्त असतो. सेलिंग अ होमोजिनियस प्रोडक्ट. होमोजिनियस शब्द गेला आहे आपला DMUमध्ये, बरोबर आहे ना. होमोजिनियस म्हणजे काय? एक्झॅक्टली सेम. म्हणजे या मार्केटमध्ये जर तुम्ही गेला तर इथं प्रत्येक सेलर एकच वस्तू विकत असतो ॲट अ सिंगल प्राईज. एकाच प्राईजने विकत असतात. मग आता मला सांगा, मंडईमध्ये तुम्ही गेला, मंडईमध्ये मला सांगा नंबर ऑफ सेलर्स भरपूर आहेत. तुम्ही मला सांगता सर मंडईमध्ये कितीतरी स्टॉल आहेत, पण मला सांगा होमोजिनियस प्रोडक्ट आहे का? म्हणजे तुम्ही म्हणताल सर बघा लागोपाठ 5 स्टॉल आहेत, प्रत्येक 5 स्टॉलवर बटाटेच आहेत. पण मला सांगा प्रत्येक स्टॉलवर जे बटाटे असतील त्याची साईज, शेप, क्वालिटी, कलर, होमोजिनियसचा अर्थ काय असतो? एक्झॅक्टली सेम. मग एक्झॅक्टली सेम असतात का बाबा? या स्टॉलवरचे बटाटे आणि दुसऱ्या स्टॉलवरचे बटाटे अगदी तंतोतंत सेम असतात का? नाही ना. साईजमध्ये तर फरक असतो की बाबा. या स्टॉलवर बटाटे मोठे असतील, कदाचित त्या स्टॉलवर बटाटे छोटे असू शकतात. होमोजिनियसचा अर्थ कळतं ना. होमोजिनियस म्हणजे काय? एक्झॅक्टली सेम, अगदी तंतोतंत. बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात ह्या मार्केटमध्ये सेलर्स भरपूर असतात आणि प्रत्येक सेलर एकच वस्तू विकत असतो ॲट अ सिंगल प्राईज. ते पण महत्त्वाचं आहे. ॲट अ सिंगल प्राईज. सगळेजण एकच वस्तू एकाच प्राईजनी विकत असतात. त्याला म्हणतात परफेक्ट कॉम्पिटिशन. मग आता मला एक्झाम्पल द्या की सर पुण्यात असं आम्ही मार्केट बघितलं. कुठं बघितलं आहे? तर नाही देऊ शकत तुम्ही एक्झाम्पल, कारण असं मार्केट रिअल लाईफमध्ये नाहीच आहे की जिथं आम्ही सर गेलो आहे आणि तिथं भरपूर स्टॉल होते आणि प्रत्येक स्टॉलवर एकच वस्तू होती आणि एकाच प्राईजनी विकत होते. आता काय काय जणं म्हणतील सर फटाकड्यांचे स्टॉल असतात. नीट लक्ष द्या, मी तुमची कन्सेप्ट क्लिअर करतो आहे की सर दिवाळीमध्ये फटाकड्यांचे स्टॉल लागतात बघा, भरपूर स्टॉल असतात. DP रोडला माहिती आहे तुम्हाला, DP रोडला स्टॉल असतात. तर कुठल्याही स्टॉलवर गेला तरी फटाकडेच मिळतात सर. असं थोडीच आहे बाबा तिकडं फटाकडे इकडं कपडे नाही. लाईनशीर कुठल्याही स्टॉलवर जावा फटाकडेच मिळतात. पण प्रत्येक स्टॉलवर फटाकडे सेम नसतात. ब्रँडमध्ये फरक असतो, क्वालिटीमध्ये फरक असतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्राईजमध्ये पण फरक असतो ना. इथं त्यांनी काय सांगितलं आहे? होमोजेनियस प्रोडक्ट ॲट अ सिंगल प्राईज. सगळेजण एकाच प्राईजनी एकच वस्तू विकतात का? मला सांगा, पहिल्या स्टॉलवर जो फटाकडा आहे तोच जर शेजारच्या स्टॉलवर असतील, तोच जर तिसऱ्या स्टॉलवर असेल, तर माणसं लांब लांब चालत कशाला जातील? बरोबर ना. पहिल्या स्टॉलवर गर्दी करतील ना. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशनचा अर्थ काय? की असं मार्केट, परत एकदा नीट लक्ष द्या मी काय बोलतोय, मी सोप्या भाषेत सांगतो आता. परफेक्ट कॉम्पिटिशन इज अ मार्केट वेअर लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स. की असं मार्केट की जिथं बायर्स अँड सेलर्सची गर्दी भरपूर असती, बट ऑल द सेलर्स आर सेलिंग होमोजिनियस प्रोडक्ट. पण प्रत्येक सेलर एकच वस्तू विकत असतो ॲट अ सिंगल प्राईज, एकाच प्राईजनी. मग असं मार्केट पुण्यामध्ये मी तरी कुठं बघितलं नाही. तुम्ही बघितलं असेल तर नक्की मला पर्सनली कमेंट करू शकता. मला पर्सनली तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता की सर पुण्यात मी असं मार्केट बघितलं आहे की लाईनशीर 10-15 दुकानं होती, सगळेजणं एकच वस्तू एकाच प्राईजनी विकत होते. इम्पॉसिबल आहे. म्हणून त्यांनी खाली काय बोलले? दच परफेक्ट कॉम्पिटिशन इज ॲन आयडियल अँड इमॅजिनरी कन्सेप्ट. की हे जे काय मार्केट आहे हे इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. हे फक्त ॲझ्युम करा रॅदर दॅन ॲन ॲक्च्युअल मार्केट. ॲक्च्युअल मार्केटपेक्षा हे इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. ॲक्च्युअल लाईफमध्ये, रिअल लाईफमध्ये असं मार्केट कुठंच दिसत नाही. मग आता तुम्हाला मला ह्याच्यावरचा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नीट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय बाबा? फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. ह्याच्यावर एक 4 मार्क्स 4 मार्काला क्वेश्चन पडतो. एक्सप्लेन द फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. मग मला जर फीचर्स एक्सप्लेन करायचे असतील
तर त्या अगोदर मला पहिल्यांदा परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय ते पहिल्यांदा क्लिअर करायला पाहिजे ना. मग आता तर नक्की कळलं. किंवा एक बेस्ट आयडिया तुम्हाला कळण्यासाठी मी एक काम करतो. एक मिनटं. हां, तुम्हाला कळण्यासाठी आपण एक काम करू, ॲझ्युम करू. आपण पण एक असं मार्केट ॲझ्युम करू तुमच्या डोळ्यासमोर आणा, की बाबा परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय? तुम्ही आता ग्रुपमध्ये बाबा किती जण आहात? समजा 50 स्टुडंट्स आहात. असं ॲझ्युम करा, की आपल्या ग्रुपमध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 50 मुलं आहेत. तर आपण एक काम केलं, कुठंतरी जागा घेतली. बाबा गणेश कला क्रीडा मंच माहिती आहे तुम्हाला, नेहरू स्टेडियम बरोबर. तर नेहरू स्टेडियमच्या इथं जी काय गणेश कला आहे तिथं आपण हॉल घेतला आणि प्रत्येक त्या मोठा हॉल आहे. तर त्या हॉलमध्ये काय केलं मी, बघा लक्ष द्या, तुम्हाला काय केलं, 50 स्टुडंट्स आहात बरोबर. 50 स्टुडंट आहेत. त्यामुळं मी काय केलं, प्रत्येकाला एक छोटा 10x10चा 10x10 10x10चा एक छोटासा स्टॉल टाकून दिला. तुम्ही टोटल 50 स्टुडंट्स आहात ना, मग नंबर ऑफ स्टॉल्स असे 50 स्टॉल शेजारी शेजारी टाकले. आता तुम्ही म्हणता सर पण आम्ही त्या स्टॉलमध्ये थांबणार आणि काय करणार. तर प्रत्येकाला मी काय सांगितलं, बाबा एक 10 दिवस आपण, बाबा आज तारीख किती बाबा, 14 सप्टेंबर 14 सप्टेंबर बरोबर. तर 14 सप्टेंबरपासून 20 सप्टेंबरपर्यंत आपण ते एक सेल ऑर्गनाईज करू. पेपरला ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे दिलेलीच आहे आपण. त्यामुळे आज गर्दी होईल. आज आपला फर्स्ट डे, ओपनिंग डे. पण आपल्या मार्केटचं वैशिष्ट्य काय, तर मी कंडिशन काय टाकली, की टोटल 50 स्टॉल्स आहेत, पण प्रत्येकजण एकच पेन विकणार. म्हणजे आपण असं ॲझ्युम करू की आपण सगळेजण पेन विकतोय बरोबर आहे ना. मग आता तुम्हाला माहिती आहे बाबा, लेक्झीचा पेन असतो बघा, नॉर्मली 5 रुपयाला तो बॉल पेन भेटतो. तर असं ॲझ्युम करा की तो 5 रुपयाचा जो बॉल पेन आहे ब्ल्यू इंकचा, मी ब्ल्यू इंक मुद्दाहून मी वर्ड वापरतो आहे. का बरं, कारण कुठलेही म्हणजे एखादा म्हणाल सर मी ब्लॅक इंकचा विकतो, तसं नाही चालणार. ब्ल्यू इंकचे 5 रुपयावाले लेक्झीचे पेन मी सगळ्यांच्या हातात दिले. प्रत्येकाला एक 100 200 पेन दिले. स्टॉलमध्ये थांबवला तुम्हाला सगळ्यांना. आणि आता मी सांगितलं की बाबा चला विकायला सुरुवात करा. 11 वाजता आपला ओपनिंग टायमिंग आहे. 11 ते संध्याकाळी बाबा 5-6 वाजेपर्यंत आपला टायमिंग आहे. मग तुम्ही त्या टायमिंगमध्ये काय करायचं, फक्त तो सेल जो काय पेन आहे तुमच्या हातात, तो पेन आता माणसं यायला सुरुवात येतील, जसजसे बायर्स वाढतील, तुम्ही फक्त सेल करायचा बरोबर आहे. आता नीट डोकं लावा बरोबर आहे ना. ॲट अ सिंगल प्राईज तुमच्या सगळ्यांच्या हातात एकच पेन दिलेला आहे बरोबर आहे ना. आणि एक कंडिशन अजून टाकली, ॲट अ सिंगल प्राईज म्हणजे काय, सगळ्यांनी तो पेन एक सिंगल प्राईजने विकायचा. सिंगल प्राईज आता 5 रुपयांनी तर नाही विकू शकत. का बरं, 5 रुपयाला तो दुकानात पण भेटतो. माणसं आपल्या इथं सेल मला आली आहेत म्हणजे थोडक्यात प्राईस कमी म्हणून गर्दी करणार ना. मग त्यामुळं आपण थोडीशी प्राईस कमी करू, 4 रुपीज ठेवू बाबा, 4 रुपये ठेवली बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सगळ्यांची एक मीटिंग घेतली. जरा नीट लक्ष द्या मी काय बोलतो आहे. 50 स्टॉल समोर आहेत, तुम्ही माझ्यासमोर 50 स्टुडंट बसलेले आहात. मी प्रत्येकाच्या हातात 200 पेनची पाकिटं दिली आणि सांगितलं की प्रत्येकाने आपापल्या स्टॉलमध्ये जायचं आणि तो पेन आता 4 रुपयांनी विकायचा बरोबर आहे. आता नीट डोकं लावा, मला सांगा कोण आरडाओरडी करेल का. आरडाओरडी मीन्स बार्गेनिंगला करायचा याचा संबंध येईल का. का बरं, बिकॉज ऑल द सेलर्स आर प्राईस टेकर. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की सिंगल प्राईस 4 रुपयांनीच विकायचा, म्हणल्यावर 4 रुपयांनीच विकायचा. कोणीही आरडाओरडी करायची नाही. म्हणजे थोडक्यात एखादा म्हणल तिकडनं लांब आहे, एखाद्याचा स्टॉल समजा कोपऱ्यात असेल, म्हणजे आता साहजिक आहे 1 to 15 स्टॉल्स आहेत, ज्यांचे आता मला काय होईल, गर्दी कुणाकडं होणार, जे पहिले स्टॉल्स आहेत. का बरं, कारण कुठल्याही स्टॉलवर गेल्यावर तोच पेन भेटणार आहे, प्राईस पण तीच असणार आहे. त्यामुळं माणसं साहजिक आहे, जो जिथं गर्दी नसेल, जिथं पटकन काम होईल तिथं घेऊन बाहेर पडतील बरोबर ना. म्हणजे थोडक्यात ज्यांचे स्टॉल्स लांब आहेत, कोपऱ्यात आहेत, त्यांच्याकडं माणसं यायला थोडंसं टाळणार आहेत बरोबर आहे. थोडक्यात ज्यांचे स्टॉल बाबा जे 1 2 3 4 5 तिथं माणसं येणार, पटकन पेन घेणार आणि बाहेर पडणार बरोबर सांगतो ना मी. म्हणजे थोडक्यात मग एखादा कोपऱ्यातलं म्हणायला माझ्याकडं कोण येतच नाही आहे, मग एक काम करतो बाबा 4 रुपये मी जोरजोरात आवाज टाकतो, 3 रुपये ओरडायला सुरुवात करतो. अकॉर्डिंग टू लॉ
वेन प्राईस फॉल्स डिमांड रायझेस. प्राईस कमी केला म्हणजे याचा अर्थ गर्दी तुमच्याकडे येऊ शकते, पण तसं करता येणार नाही. का बरं? ॲट अ सिंगल प्राईस, सगळ्यांनी एकच पेन एकाच प्राईजने विकायचा, त्याला परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणतात. नक्की कळलं? म्हणजे आता नीट लक्ष द्या मी काय बोलते. हा जो क्वेश्चन आपल्याला शिकायचा आहे, फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन, तो कंप्लीट होईपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर एकच चित्र राहून दे की तुम्ही सगळेजण 50 स्टुडंट्स, प्रत्येकजण स्टॉलमध्ये बसलेला आहे, प्रत्येकाच्या समोर लेक्झीचा ब्ल्यू इंकचा पेन आहे आणि प्रत्येकजण तो 4-4 रुपयांनी पेन विकतो आहे. बरोबर आहे ना? कुणाच्याही स्टॉलवर वेगळा पेन नाही आहे. बरोबर आहे नाही? कुठलाही सेलर, कुठलाही स्टुडंट वेगळी प्राईस चार्ज करणार नाही. त्याला परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणतात. नक्की कळलं? मग रिअल लाईफमध्ये असं कुठलं मार्केट नसतं. आपण फक्त तुम्हाला कळण्यासाठी तसं इमॅजिनरी करायला लावतो. ओके, चला मग ह्याच्यावर तर फर्स्ट तुम्ही इथं 4 मार्क्ससाठी तुम्ही जेव्हा नोट डाऊन करताल 4 मार्क्स ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा. ओके, फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. की याच्यावर तर 4 मार्काला क्वेश्चन काय पडतो की एक्सप्लेन द फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. बघू मग आपण कुठले कुठले फीचर्स आहेत. त्यातला फर्स्ट फीचर दिला आहे लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स. की ह्या मार्केटचं वैशिष्ट्य काय, तर ह्या मार्केटमध्ये लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स खूप असतात. आता साहजिक आहे, हा जो क्वेश्चन आहे किंवा हा जो पॉईंट आहे फीचर, फर्स्ट फीचर लार्ज नंबर ऑफ बायर अँड सेलर्स, हा कॉमन आहे. कुठल्याही मार्केटमध्ये जावा, लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स गर्दी असतीच. बरोबर आहे ना? त्यामुळं नॉर्मली हा पॉईंट कॉमन दिसेल तुम्हाला, प्रत्येक टाईप्समध्ये तुम्हाला हा पॉईंट दिसू शकतो. बघू मग ह्याचा अर्थ काय, लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स. डोळ्यासमोर मी सांगितलेलं मार्केट, हा क्वेश्चन कंप्लीट होईपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर तेच चित्र राहून दे की तुम्ही सगळेजण पेन विकताय. काय दिलं बघा, अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन्स देर आर लार्ज नंबर ऑफ सेलर्स अँड बायर्स. की ह्या मार्केटचं वैशिष्ट्य काय की ह्या मार्केटमध्ये बायर्स अँड सेलर्स खूप असतात. ज्याप्रमाणे मी सांगितलं की तुम्ही 50 जण सेलर्स आहात, तसेच बायर्स गर्दी पण होणार. सेलले म्हणल्यावर आता साहजिक आहे, नॉर्मली 5 रुपयाला तो पेन भेटतो, तो जर तुम्ही 4 रुपयाला विकताय, पेपरला जाहिरात दिली तर माणसं गर्दी करणारच. म्हणजे बायर्सची पण गर्दी होणार आणि तुमची सेलर्सची पण गर्दी आहेच. बरोबर आहे? ॲज मेन्शन अर्लियर, अगोदर सांगितल्याप्रमाणे, ईच सेलर फॉर्म्स अ निग्लिजिबल पार्ट इन द टोटल मार्केट. ईच सेलर्स फॉर्म्स अ निग्लिजिबल पार्ट. निग्लिजिबल म्हणजे काय? इग्नोर. की म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर नीट लक्ष द्या. पुढचं सेंटेन्स, ह्याचा अर्थ काय, तर पुढचं सेंटेन्स बघा. हेन्स नन ऑफ देम इज इन अ पोझिशन टू इन्फ्लुएन्स द प्राईस अँड सप्लाय इन द मार्केट. हेन्स नन ऑफ देम म्हणजे काय, सेलर्स. म्हणजे आता नीट लक्ष द्या मी काय बोलतो. तुम्ही टोटल किती सेलर्स आहात? 50. तुम्ही टोटल 50 जण आहात, 50 जण पेन विकताय. बरोबर आहे ना? नन ऑफ देम इज इन अ पोझिशन. आता मला सांगा, 50 जण असतील आणि त्यातला एक सेलर समजा आज मला फोन करून सांगतोय की सर मी येणार नाही, माझा स्टॉल आज बंद ठेवा, मी आजारी आहे. मला सांगा, 50 मधला एक सेलर जर आज गायब झाला तर त्याचा इफेक्ट काय सप्लायवर किंवा मार्केटवर काय इफेक्ट होऊ शकतो का? काहीच नाही होणार. का बरं? सर 50 सेलर्स आहेत, त्यातला एक जण जरी नाही आला तरी चालते ना, बिकॉज रिमेनिंग बाकीचे जे 49 सेलर आहेत त्यांच्या जीवावर आपण मार्केट चालू ठेवू शकतो. म्हणजे सेलर्सची संख्या एवढी असती. सो नन ऑफ देम इज इन अ पोझिशन टू इन्फ्लुएन्स द प्राईज अँड सप्लाय इन द मार्केट. त्यामुळे त्यातला कुठलाही एखादा सेलर कॅन नॉट इन्फ्लुएन्स, प्रभाव पाडू शकत नाही ऑन द प्राईज अँड सप्लाय इन द मार्केट. कळलं? सेलरची संख्या एवढी जास्त असते, त्यामुळं कुणाचाही सेपरेट असा प्रभाव पडत नाही. मला सांगा, तुम्ही 3च सेलर असताल, 3च स्टॉल असतील आणि त्यातला एखादा जर फोन आला, सर मी आज येऊ शकत नाही, बरोबर, तर मग टेन्शन येऊ शकतं. अरे 3 होते, 3 मधला एक येत नाही आहे, बाकीचे दोघं हँडल करतील का? मग त्याचा इन्फ्लुएन्स होऊ शकतो. तर थोडक्यात काय तुम्हाला लक्षात आलं ना की सेलर्सची संख्या जास्त असल्यामुळं
नन ऑफ देम इज इन अ पोझिशन टू इन्फ्लुएन्स द प्राईस अँड सप्लाय इन द मार्केट. म्हणजे काय की सेलर्सची संख्या एवढी जास्त असली त्यामुळं कोणी त्यांच्यातला मार्केटवर इफेक्ट करू शकत नाही. म्हणून त्यांनी एक वाक्य दिले, अंडरलाईन करा, फिलिंग द ब्लँक्समध्ये पडू शकतं. दच सेलर्स आर प्राईस टेकर्स अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. सेलर्स आर प्राईस टेकर. प्राईस टेकर म्हणजे काय की ह्या मार्केटमधले जे सेलर्स असतात त्यांना प्राईस टेकर म्हणतात. प्राईस टेकर म्हणजे काय, तुम्हाला सांगितली 4 रुपयांनी तर याचा अर्थ 4 रुपयांनीच तुम्ही पेन विकायचा. बरोबर आहे ना. तुमच्या मनाची तिथं बार्गेनिंग मनातली प्राईस चालणार नाही. म्हणजे एखादाच तिथं सेलर म्हणाल माझ्या स्टॉलवर कोण येतच नाही आहे, मला डिमांडच नाही आहे, मग मी अकॉर्डिंग टू लॉ ऑफ डिमांड मी प्राईस कमी करतो म्हणजे माझा डिमांड वाढेल. असं करता येणार नाही. बिकॉज ऑल द सेलर्स आर प्राईस टेकर. तुम्ही प्राईस टेकर आहात. तुम्हाला ज्या प्राईजने सांगितलं त्याच प्राईजने तुम्ही विकू शकता. 4 म्हणजे 4च. तुम्ही 4चे 5 पण करू शकत नाही, 4चे 3 रुपये पण करू शकत नाही. बरोबर. आणि तसंच सेंटेन्स बायर्सचं दिलं खाली नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये बघा. द नंबर ऑफ बायर्स इज ऑल्सो लार्ज. जसे तुम्ही सेलर्स 50 जण आहात, तुमची संख्या जास्त आहे. द नंबर ऑफ बायर्स इज ऑल्सो लार्ज. बायर्सची संख्या पण जास्तच असते. द शेअर ऑफ इच बायर इज सो नेग्लिजिबल दॅट. मगासारखंच बायर पण एवढे असतात की काय होतं, नन ऑफ देम इज इन अ पोझिशन टू इन्फ्लुएन्स द प्राईज इन द मार्केट. मगासारखंच सेलर्स पण जसे जेवढे होते तेवढेच बायर्स पण असतात. मग बायर्स पण भरपूर असल्यामुळं काय होतं, नन ऑफ देम इज इन अ पोझिशन टू इन्फ्लुएन्स द प्राईज. की त्यांच्यातला कोणी एखादा प्राईजवर इफेक्ट करू शकत नाही. म्हणजे काय, मला सांगा, तुमच्या दुकानासमोर तुमच्या स्टॉलसमोर भरपूर बायर्स थांबलेले आहेत, गर्दी आहे, आणि एखादा बायर मात्र तिथं म्हणतोय ना बाबा 4 रुपये खूप आहेत, मला 3 रुपयांनीच द्या, मी 100 पेन घेतो, मी 50 पेन घेतो. तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्याला हाकलून देऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, तो तुमचा एक बायर बाकीच्या तुमच्या प्राईजवर इन्फ्लुएन्स करू शकतो का, तर नाही. का नाही, बिकॉज देर आर लार्ज नंबर ऑफ बायर्स. त्याच्या पाठीमागं भरपूर बायर्स थांबलेले आहेत. दुकानासमोर जर गर्दी असेल तर तुम्ही एका बायरसाठी प्राईस कमी करत नाही, तुम्ही त्याला हाकलून देऊ शकता. बरोबर आहे का नाही. कळलं नक्की. म्हणजे थोडक्यात ह्या मार्केटचं वैशिष्ट्य काय, फर्स्ट फीचर काय, लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स. की या मार्केटमध्ये बायर्स अँड सेलर्सची संख्या भरपूर असते. ओके. त्यानंतर सेकंड फीचर, होमोजिनियस प्रोडक्ट. होमोजिनियस प्रोडक्ट म्हणजे काय, तर एक्झॅक्टली सेम प्रोडक्ट. बरोबर आहे ना. एक्झॅक्टली सेम प्रोडक्ट तुम्ही तिथं ब्रॅकेटमध्ये लिहू शकता. होमोजिनियसचा अर्थ काय, तर होमोजिनियस म्हणजे एक्झॅक्टली सेम. नुसतं सेम नाही, एक्झॅक्टली म्हणजे अगदी साईज, क्वालिटी. लेक्झीचा पेनच का मी सांगितलं, मला सांगा, लेक्झीचा 5 रुपयाचा पेन तुम्ही तुमच्या घराच्या शेजारच्या दुकानातनं परचेस केला, नंतर थोडंसं पुढं आला, कात्रजला आला, कात्रजच्या एका दुकानातनं समजा लेक्झीचा 5 रुपयाचा पेन परचेस केला. तुमच्या घरातल्या शेजारच्या दुकानातला पेन आणि इथला पेन वेगवेगळा असणार आहे का, नाही. जो तुमच्या शेजारच्या दुकानात भेटला आहे तोच पेन इथं पण असणार आहे. दोघांची साईज, क्वालिटी, शेप, कलर सगळं सेम असणार आहे. त्यामुळे त्याला होमोजिनियस प्रोडक्ट म्हणतात. मग ह्या मार्केटचं मेन फीचर काय, तर ह्या मार्केटमध्ये होमोजिनियस प्रोडक्ट. कुठल्याही स्टॉलवर जावा, एकच पेन भेटणार आहे. असं नाही की सर तो लास्ट नंबरचा जो स्टॉल आहे तिथला पेन थोडासा मोठा आहे, साईज थोडीशी मोठी आहे, कलर वेगळा आहे. नॉट पॉसिबल. काय दिलं आहे बघा, ॲन इम्पॉर्टंट फीचर ऑफ परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट. की या मार्केटचं महत्त्वाचं एक फीचर कुठलं आहे, दॅट द प्रोडक्ट सोल्ड इज होमोजिनियस. या मार्केटमध्ये जे प्रोडक्ट असतात ते होमोजिनियस असतात ऑर आयडेंटिकल. होमोजिनियसचा अर्थ आयडेंटिकल. मग तुम्ही दिलं आहे, मग तुम्ही म्हणता सर होमोजिनियस म्हणजे काय, तर दिलं आहे इन रिस्पेक्ट ऑफ साईज, डिझाईन, कलर, टेस्ट एक्सेट्रा. की ह्या सगळ्या ज्या काय वस्तू तुम्हाला तिथं विकायला भेटतात त्या सगळ्या वस्तू, म्हणजे तुम्ही कुठल्याही स्टॉलवर गेला तर जो काय पेन असणार आहे, साईज, डिझाईन, कलर, टेस्ट, जी काय वस्तू असेल हे सगळ्या गोष्टी त्याच्या सेम असतात. ऑल द प्रोडक्ट्स आर परफेक्ट सबस्टिट्यूट टू इच अदर. ऑल द प्रोडक्ट्स आर परफेक्ट सबस्टिट्यूट्स टू इच अदर. म्हणजे प्रत्येक वस्तू एकमेकांना सबस्टिट्यूट असते. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही पहिल्या स्टॉलवर समजा तुम्ही आज ॲज अ बायर म्हणून तुम्ही त्या मार्केटमध्ये समजा गेला, तर साहजिक आहे तुम्हाला चॉईस करायचा संबंध आहे का तिथं.
आज मला सांगा, तुम्हाला कपडे घ्यायला तुम्ही लक्ष्मी रोडवर गेला तर तिथं चॉईसला भरपूर तुमच्याकडे सबस्टिट्यूट्स आहेत. का बरं? या दुकानात सर आवडले कपडे पण प्राईस जास्त होती, ठीक आहे. दुसऱ्या दुकानात प्राईस कमी होती पण कपडे चांगले नव्हते, ठीक आहे, बाहेर पडा. तिसऱ्या दुकानात गेला, मग तुम्हाला आवडले, प्राईस पण व्यवस्थित, मग तिथनं तुम्ही शॉपिंग बाय करून बाहेर पडू शकता. बरोबर आहे ना? मग थोडक्यात कपडे खरेदी करताना आपण जोपर्यंत आपल्या चॉईसनुसार बजेटनुसार भेटत नाही तोपर्यंत आपण या दुकानात त्या दुकानात फिरत असतो. बरोबर. परंतु इथं तसं फिरण्याचा संबंध आहे का? नाही. या मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा ॲज अ बायर म्हणून एंट्री करता तर साहजिक आहे तुम्ही कुठल्या स्टॉलला प्रेफरन्स देणार, ज्या स्टॉलवर गर्दी कमी आहे किंवा ज्या स्टॉलवर कोणीच नाही आहे अशा स्टॉलवर जाताल, पेन घेताल आणि बाहेर पडताल. का बरं? कारण तुम्हाला माहिती आहे कुठल्याही स्टॉलवर गेला तर तोच पेन आहे, प्राईस पण सगळीकडं सेम आहे, त्यामुळं वेळ का घालवायचा ना. जिथं गर्दी नाही तिथनं घ्या आणि बाहेर पडा. ओके, नक्की कळलं? थोडक्यात परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही सगळेजणं 50 जणं पेन विकताय हे चित्र आलं पाहिजे. तर आज थोडक्यात मी जास्त नाही, देर आर टोटल 8 फीचर्स आहेत. तर आज मी फक्त 2च फीचर्स घेतो. तर मग बाकीचे जे रिमेनिंग 6 फीचर्स ते उद्याच्या लेक्चरमध्ये घेतो, ठीक आहे. तर मग आज तुम्ही काय करताल, आज तुमच्यासाठी होमवर्क्स आज नका काय करू, उद्या जेव्हा आपले परफेक्ट कॉम्पिटिशनचे सगळे फीचर्स कंप्लीट होतील तेव्हा उद्या सगळे एकदम नोट डाऊन करा, ठीक आहे. मग आज होमवर्क वगैरे काही करू नका. ओके, बाय.